शिरूर तालुक्यातील पंचतारांकित MIDC रांजणगाव शेजारील ढोकसांगवी गावच्या ग्रामपंचायत सदस्या प्रियांका कांतीलाल जगताप यांनी मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी शिरूर येथे पत्रकार परिषद घेत ढोकसांगवी गावच्या ग्रामपंचायतीत सन 2013-14 मध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती दिली। या पत्रकार परिषदेवेळी माजी सरपंच संभाजी मलगुंडे, माजी सरपंच गीताराम पाचंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णा पाचंगे, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशीनाथ पाचंगे, केरुदादा पाचंगे, बंसी पाचंगे, राजाराम मलगुंडे, बाबा मलगुंडे, किरण पाचंगे, संदीप कोळेकर व आनंद मलगुंडे उपस्थित होते। या प्रकरणाबाबत गटविकास अधिकारी महेश डोके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या प्रकरणाची आयुक्तांकडे सुनावणी सुरू असून हे प्रकरण त्यांच्याकडे न्याय प्रविष्ट आहे। तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील सदर दोषी कर्मचाऱ्यांवरील कारवाई संदर्भात नोटीस दिली असून त्याप्रमाणे कारवाई होईल तरी जगताप यांनी आत्मदहन करू नये असे मी त्यांना आवाहन करतो आहे। नेमके काय म्हणणे आहे जगताप यांचे व काय आहे हे प्रकरण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुरे यांनी। पाहूयात। नमस्कार, मी प्रियांका कांतीलाल जगताप, ग्रामपंचायत सदस्य। गेले 5 वर्ष झाले मी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारासंदर्भात व्हिडिओंना पाठपुरावा करते, जिल्हा परिषदला पाठपुरावा करते। त्यानंतर जिल्हा परिषदनी पत्र काढलेत, व्हिडिओंना 2 पत्र काढलेत, तरी सुद्धा व्हिडिओ त्याच्यावरती कारवाई करत नाही किंवा सदर व्यक्तींवरती फौजदारी गुन्हे दाखल करत नाहीये। ते गुन्हे दाखल करावे यासाठी मी 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार आहे। कारण की मी आता हॅरेस झाले पूर्ण। मी गेले 5 वर्ष झाले त्याचा फॉलोअप घेते, पण ते काय मला रीतसर पाहिजे तसं उत्तर देत नाहीये, टाळाटाळ करतायत आणि ही टाळाटाळ थांबवावी कुठेतरी, यासाठी मी हे आत्मदहन करत आहे। हे प्रकरण जे आहे नेमकं कधीच आहे? हे प्रकरण 2019चं आहे। 2013-14 मध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि तो सिद्ध होऊन 2015 मध्ये त्याचा अहवाल आलेला आहे। त्या अहवालानुसार फौजदारी गुन्हा दाखल तेव्हाच अपेक्षित होता होणे, परंतु ते झाला नाही। अहवाल कोणाचा आला? अहवाल पंचायत समितीने जी टीम निवडली होती चौकशीची, त्या चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल दिलेला आहे। आणि सीओ साहेबांचा अहवाल आहे का? हो, सीओ साहेबांचं पत्र आहे गट विकास अधिकाऱ्यांना। 2000 मला वाटतं आत्ताच आहे ते 2023 मधलं आहे। आणि त्यानंतर 2023 मधलंच दुसरं पण स्मरणपत्र सुद्धा व्हिडिओना दिलेलं आहे, पण तरी सुद्धा व्हिडिओ कारवाई करत नाही। आर्थिक गैरव्यवहाराचे तुम्ही त्यांना काही सादर केले पुरावे? हो, पुरावे हो सादर केलेले आहेत। तुमच्याकडे आहेत आता? हो आहेत। आता हा जो भ्रष्टाचार आहे तुम्ही वारंवार पाठपुरावा करताय, व्हिडिओकडून तुम्हाला काय उत्तर आलं? व्हिडिओ टाळाटाळ करतायत। व्हिडिओ म्हणतात आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, पण कधी करणार आहेत ते मला माहित नाही। आता नेमके याच्यामध्ये व्हिडिओ तत्कालीन त्यावेळेसचे का आत्ताचे नेमकं कोण? पूर्वीच्या व्हिडिओंना पण मी फॉलोअप घेतला होता, आत्ताच्या व्हिडिओंना पण मी फॉलोअप घेतलाय, परंतु ते का करत नाहीत मला माहिती नाही। पूर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र दिले तुम्हाला? हो। त्याच्यात उल्लेख केलाय का? नाही, त्यांनी नाही। पूर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नाही, डायरेक्ट सीओचंच पत्र आहे आपल्याला। तुम्ही दोषी कोणाला धरताय? दोषी आता व्हिडिओच आहेत ना, कारण की फौजदारी गुन्हा व्हिडिओनीच दाखल करावा असं त्याच्यात उल्लेख करून दिलेला आहे। व्हिडिओ दाखल करत नाहीयेत। जर समजा आत्मदहनापूर्वी त्यांनी तुम्हाला चर्चेसाठी बोलवलं तर तुम्ही जाणार? चर्चेसाठी जाणार, त्यांना मी एकच सांगणार, तुम्ही रीतसर गुन्हे दाखल करा। तुम्ही गुन्हे दाखल केले तर मी आत्मदहन करणार नाही, परंतु जर तुम्ही गुन्हे दाखल केले नाही तर मी पुढच्या स्टेजला जाऊ शकते।